मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पश्चिम रेल्वे प्रशासनाने वांद्रे पूर्व येथील गरीब नगर परिसरात रेल्वे जमिनीवरील अवैध बांधकामे हटविण्याची मोठी मोहीम राबविली आहे। 400हून अधिक अनधिकृत संरचना जमीनदोस्त करण्यात आले असून या मोकळ्या जागेचा वापर 50 नव्या रेल्वे गाड्या व 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या विस्तारासाठी केला जाणार आहे। या कारवाईविषयी आणि सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमणाविषयी नागरिकांमध्ये मोठी चर्चा चालू होती। अवैध अतिक्रमणामुळे रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासात आणि विस्तारात मोठा अडथळा निर्माण होत होता। त्यामुळे ही मोहीम आवश्यक असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले आहे। अनधिकृत वस्त्यांमुळे स्थानिक सेवांवर प्रचंड ताण येत होता, अस्वच्छता वाढणे आणि सुरक्षेचे प्रश्न निर्माण होत होते, अशी चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे। भारतीय रेल्वेच्या देशातील अंदाजे 1068 हेक्टर जमिनीवर अतिक्रमण असल्याचे समोर आले आहे। पुनरुद्धारित जागेचा वापर रेल्वे प्रशासनाकडून ही जमीन मोकळी करून नवीन रूळ, स्थानके आणि टर्मिनलच्या विकासासाठी वापरली जाणार आहे।